आपण पान क्रमांक 84 वर आलेलो आहे. पान क्रमांक 84 वरती आपल्याला जैव भू रासायनिक चक्र हे बघायचं आहे. त्याला आपण बायो जिओकेमिकल सायकल असं सुद्धा म्हणत असतो. परिसंस्थेतील ऊर्जेचा प्रवाह हा एकेरी असला तरी पोषक द्रव्यांचा प्रवाह मात्र चक्रीय असतो. सर्व सजीवांना वाढीसाठी विविध पोषक द्रव्यांची आवश्यकता असते. आपल्याला सुद्धा, मानवाला सुद्धा वेगवेगळ्या प्रकारचे पोषक द्रव्य जे असतात ते पाहिजे असतात मुलांनो. विटॅमिन्स पाहिजे असतात, प्रोटीन्स पाहिजे असतात, कॅल्शियम पाहिजे असतात, मिनरल्स पाहिजे असतात. अशा वेगवेगळ्या प्रकारचे पोषक द्रव्य आपल्याला लागत असतात. त्यानंतर या ठिकाणी सर्व सजीवांना वाढीसाठी विविध पोषक द्रव्यांची आवश्यकता असते. शेजारील आकृतीचे निरीक्षण करा. त्यातील विविध घटकांचा अभ्यास करून जैव भू रासायनिक चक्र हे स्वतःच्या शब्दात स्पष्ट करा. या ठिकाणी बघा आपल्याला जलावरण, वातावरण, आंतरक्रिया ह्या दिलेल्या आहे. वातावरण, पर्यावरण, आंतरक्रिया आपल्याला या ठिकाणी दिल्या आहे. जलावरण, वातावरण, पर्यावरण व शिलावरण यांची जीवावरणाशी होणारी आंतरक्रिया. त्यानंतर शिलावरणाचे खडक, माती यांच्यामध्ये होणारे वेगवेगळ्या प्रकारचे रूपांतर हे आपल्याला या ठिकाणी दिलेले आहे. त्यानंतर आपल्याला या ठिकाणी पान क्रमांक 84 वरती दिलेला आहे. पोषण द्रव्यांच्या परिसंस्थेतील चक्रीय स्वरूपातील प्रवाहाला जैव भू रासायनिक चक्र असे म्हणत असतात. तर आपल्याला बघा या ठिकाणी सजीवांच्या वाढीस आवश्यक असणाऱ्या पोषक द्रव्यांचे अजैविक घटकांकडून जैविक घटकांकडे आणि जैविक घटकांकडून अजैविक घटकांकडे रूपांतरण होत असते. शिलावरण म्हणजे माती व खडक हे जमिनीशी रिलेटेड आहे, जमिनीशी संबंधित आहे. त्यानंतर वातावरण म्हणजे हवेशी संबंधित आहे. जलावरण म्हणजे जेवढे आपल्याकडे नद्या, समुद्र, तलाव जे आहे त्याच्याशी संबंधित आहे. मिळून तयार झालेले जीवावरण यांच्या माध्यमातून हे चक्र अविरत चालू असते. हे जे चक्र आहे ते नेहमी सुरू असतं मुलांनो, ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे. त्यानंतर या प्रक्रियेत जैविक, भूस्तरीय आणि रासायनिक पोषक द्रव्यांचे चक्रीभवन गुंतागुंतीचे असते. तसेच हे परिसंस्थेतील ऊर्जावहनाच्या पातळीवर अवलंबून असते. तर मुलांनो, पान क्रमांक 84 वरती आपल्याला आता जैव भू रासायनिक चक्राचे प्रकार हे बघायचे आहे. त्यामध्ये आहे वायुचक्र व दुसरं आहे अवसादन भूचक्र. तर यामध्ये हवेमधून मिळणाऱ्या वेगवेगळ्या प्रकारचे पोषक द्रव्य राहतील आणि यामध्ये जमिनीतून मिळणाऱ्या वेगवेगळ्या प्रकारचे पोषक द्रव्य राहतील. मुख्य अजैविक वायुरूप पोषक द्रव्यांचे संचयन पृथ्वीच्या वातावरणामध्ये आढळत असते म्हणजे नक्की कोणते आपल्याला या ठिकाणी वायुरूप पोषक द्रव्य मिळणार आहेत ते बघूया. तर त्यामध्ये नायट्रोजनचा समावेश आहे. त्यानंतर ऑक्सिजनसुद्धा, कार्बन डायऑक्साईड आणि बाष्प इत्यादी यांचा समावेश यामध्ये आहे. बाष्प म्हणजे आपल्याला पाण्यापासून होणारी जी वाफ तयार होत असते ती. त्यानंतर अवसादन भूचक्रामध्ये बघूया. मुख्य अजैविक पोषक द्रव्यांचे संचयन पृथ्वीवरील मृदा, अवसाद व अवसादी खडकात आढळते. हे जे 3 प्रकार आता मी वाचले ते खडकांचे प्रकार आहे. खडकांचे नाव आहे वेगवेगळ्या. तर यामध्ये बघा आयर्न म्हणजे लोह आपल्या शरीरासाठी आवश्यक असते. त्यानंतर कॅल्शियम आपल्या हाडांसाठी आवश्यक असते. त्यानंतर फॉस्फरस, जमिनीतील इतर घटकांचा सुद्धा यामध्ये समावेश होत असतो. अवसादन चक्रापेक्षा वायुचक्र वेगाने घडते. उदाहरण, एखाद्या भागात कार्बन डायऑक्साईड CO2 म्हणजे कार्बन डायऑक्साईड असतो मुलांनो, जमा झाला असेल तर वाऱ्याबरोबर त्याचे लगेच विसरण होते किंवा वनस्पतीकडून त्याचे शोषण केले जाते. त्यानंतर हवामानातील बदल व मानवी क्रियांमुळे या वेगवेगळ्या चक्रांची गती, तीव्रता व संतुलन यांच्यावर गंभीर परिणाम होतात. त्यानंतर म्हणून या चक्रातील विविध घटकांच्या अभ्यासावर आता विशेष भर दिला जात आहे. म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचं होणारं प्रदूषण आहे, जमिनीचं प्रदूषण होत असतं, वायूचं प्रदूषण होत असतं. या सर्व गोष्टींचा म्हणजे आपण मानव ज्या वेगवेगळ्या प्रकारच्या क्रिया करत असतं त्यामुळे होणारं जे प्रदूषण आहे तर त्याचा आपल्या पर्यावरणावरती
अतिशय वाईट परिणाम होत असतो. त्यामुळे आपल्याला आता या सर्व घटकांचा सखोल अभ्यास करणे आणि या होणाऱ्या वाईट परिणामांना कमीत कमी आपण कशाप्रकारे करू शकतो, त्याची कमतरता कशाप्रकारे आपण करू शकतो ते आपल्याला बघायचं असतं. त्यामुळे आता याचा सखोल अभ्यास आपल्याला करावा लागणार आहे. माहीत आहे का तुम्हाला, वायुचक्र व अवसादन चक्र ही दोन्ही चक्रे एकमेकांपासून पूर्णपणे वेगळी करता येत नाही. उदाहरणार्थ, नायट्रोजन वायू रूपात वातावरणात आढळतो, तर नायट्रोजन ऑक्साईड या संयुगाच्या स्वरूपात मृदेत व अवसादामध्ये आढळतो. त्याप्रमाणे कार्बन अजैविक स्वरूपात मुख्यतः भूकवचातील दगडी कोळसा, जो दगडी कोळसा असतो, त्यानंतर ग्रॅनाइट, हिरा व चुनखड्यामध्ये आढळतो. तर वातावरणात CO2 म्हणजे कार्बन डायऑक्साईड जो आहे तो वायू स्वरूपात आढळतो. सामान्यपणे दगडी कोळशापेक्षा वनस्पती व प्राण्यांमध्ये कार्बनचे अस्तित्व कमी काळ असते. हे आपल्याला या ठिकाणी लक्षात घ्यायचे आहे. तर मुलांनो, आता आपण पान क्रमांक 85 वरती आलेलो आहे. पान क्रमांक 85 वरती आता आपल्याला कार्बन चक्र बघायचं आहे. त्याला आपण कार्बन सायकल असं सुद्धा म्हणू शकतो. या ठिकाणी आता आपल्याला बघायचं आहे कार्बनचे वातावरणातून सजीवांकडे व सजीवांच्या मृत्यूनंतर पुन्हा वातावरणाकडे होणारे अभिसरण व पुनर्चक्रीकरण म्हणजे कार्बन चक्र होय. म्हणजे या ठिकाणी बघा मुलांनो, जे सजीव असतात ते स्वतःच्या शरीरामध्ये कार्बन जे असतात ते वातावरणातून घेत असतात. त्यानंतर ते जे सजीव मृत्यू पावल्यानंतर त्यांच्या शरीरातून ते कार्बन निघून जात असतं आणि ते पुन्हा कार्बन वातावरणामध्ये मिसळत असतं. तर या घडामोडी असते, ही जी घटना असते त्याला आपण कार्बन चक्र म्हणत असतो. अजैविक कार्बनच्या अणूंचे मुख्यतः प्रकाश संश्लेषण व श्वसन क्रियेद्वारे जैविक अभिसरण व पुनर्चक्रीकरण होत असते. आता या ठिकाणी हे जे प्रकाश संश्लेषण म्हणजे प्रकाश संश्लेषण करून जे वृक्ष असतात, ज्या वनस्पती असतात ते आपले अन्न तयार करत असतात. त्यानंतर श्वसन क्रियेद्वारे म्हणजे जे वेगवेगळे प्राणी आहेत, या धरेवरती जेवढे प्राणी मात्र आहेत ते श्वसन क्रियेद्वारे काय करत असतात, ऑक्सिजन जे आहे प्राणवायू, ती ऑक्सिजन आपल्या शरीरामध्ये घेत असतात आणि कार्बन डायऑक्साईड जे आहे, जे कार्बन आहे ते शरीरामधून वातावरणामध्ये बाहेर टाकत असतात. तर या ठिकाणी ह्यांचे जे अभिसरण आहे ते सुरू राहत असतं. त्यानंतर म्हणूनच कार्बन चक्र हे एक महत्त्वाचे जैव भू रासायनिक चक्र आहे. या ठिकाणी एक अतिशय महत्त्वाचं चक्र जे आहे ते कार्बन चक्र असं समजल्या जातं. पान क्रमांक 85 वरती आता आपण पाहूया मुलांनो, हिरव्या वनस्पती प्रकाश संश्लेषण प्रक्रियेद्वारे कार्बन डायऑक्साईड जे आहे चे कार्बोदकात रूपांतर करतात. ठीक आहे, कार्बन डायऑक्साईडचं कार्बोदकांमध्ये, कार्बोहायड्रेट्स त्याला आपण म्हणत असतो, कार्बोदकांमध्ये त्याचं काय होत असतं, रूपांतरण होत असतं. आणि प्रकाश संश्लेषण ही जी क्रिया आहे त्या क्रियेद्वारे जे हरितद्रव्याच्या मदतीने हे जे वनस्पती असतात, वृक्ष असतात, ते आपलं अन्न तयार करत असतात. त्यानंतर तसेच त्या प्रथिने व मेद असे कार्बनी पदार्थही तयार करतात. म्हणजे प्रथिने, वेगवेगळ्या प्रकारच्या प्रथिने व मेद हे सुद्धा पदार्थ त्यामध्ये तयार होत असतात. शाकाहारी प्राणी हिरव्या वनस्पती खातात. हे जे शाकाहारी प्राणी असतात, गाय झालं, म्हैस झालं, बैल झालं, बकरी झालं, अशा वेगवेगळ्या प्रकारचे जे शाकाहारी प्राणी, हरिण झालं, अस्वल झालं, त्यानंतर ससे झाले, तर हे जे प्राणी आहेत ते काय करतात, या अशा प्रकारचे हिरवे वनस्पती खातात. त्यानंतर शाकाहारी प्राण्यांना मांसाहारी प्राणी खातात. जे शाकाहारी प्राणी असतात बघा, या ठिकाणी वनस्पतींमध्ये असलेलं जे कार्बन आहे ते शाकाहारी प्राण्यांच्या पोटात जात आहे. शाकाहारी प्राण्यांना मांसाहारी प्राणी खात असतात. मांसाहारी प्राण्यांच्या पोटामध्ये शाकाहारी प्राण्यांच्या शरीरात असलेलं कार्बन जे आहे ते जात असतं. म्हणजेच वनस्पतीकडून जैविक कार्बन शाकाहारी प्राण्यांकडे, शाकाहारी प्राण्यांकडून मांसाहारी प्राण्यांकडे आणि मांसाहारी प्राण्यांकडून सर्वोच्च भक्षक प्राण्यांकडे संक्रमित होत असतं. अशा प्रकारे बघा, वरच्या स्तरावरती कार्बन जे आहे ते या ठिकाणी पोहोचत आहे. ठीक आहे, अशा प्रकारे आपल्याला कार्बनचं जे चक्र आहे ते कशा प्रकारे आपल्या वातावरणामध्ये राहत असतं, आपल्या धरेवरती कार्बनचं कशा प्रकारचं चक्र आहे ते आपण या ठिकाणी समजू शकतो. कार्बन चक्रातील
प्रमुख प्रक्रिया आपल्याला आता बघायची आहे. बघा या ठिकाणी कार्बन डायऑक्साईड अधिक पाणी या दोघांना मिश्रित करून या ठिकाणी सूर्यप्रकाश आणि हरितद्रव्याचा वापर करून या ठिकाणी हे C6H12 आणि O6 जे आहे हे जे ग्लुकोज आहे, ग्लुकोज म्हणजे एक प्रकारची शर्करा या ठिकाणी तयार होत असते. ठीक आहे, शर्करा जी असते त्यालाच जे वृक्ष असतात, वनस्पती असतात, ह्या ग्लुकोजला काय करत असतात, अन्न म्हणून वापरत असतात. त्यानंतर त्यातून पाणीसुद्धा निघत असतं त्या प्रक्रियेमधून आणि ऑक्सिजनसुद्धा निघत असतं. म्हणून ह्या ज्या वनस्पती असतात, जे झाडं असतात, जे गवत असतं, ज्या वेगवेगळ्या प्रकारच्या हरित वनस्पती असतात, त्या आपल्या पृथ्वीवरती प्राणवायू म्हणजे ऑक्सिजन जे आहे ते वारंवार देत राहत असतात. कारण ते ज्या प्रक्रियेने ते आपलं अन्न तयार करतात त्या प्रक्रियेमध्ये बऱ्याच प्रमाणात ऑक्सिजन जे आहे ते बाहेर पडत असतं. त्यानंतर ग्लुकोज जे आहे, ग्लुकोजमध्ये जेव्हा आपण ऑक्सिजन या ठिकाणी मिश्रित करत असतो त्यानंतर त्याची प्रक्रिया झाल्यानंतर कार्बन डायऑक्साईड, पाणी व त्यानंतर त्याच्यापासून तयार होत असते ऊर्जा जी आहे ती बाहेर पडत असते. तर अशा प्रकारे या दोन प्रमुख प्रक्रिया ज्या आहेत त्या कार्बन चक्रामधल्या आपण बघितलेल्या आहेत. शेवटी मृत्यूनंतर सर्व भक्षकांचे जीवाणू व बुरशी यांच्यासारख्या विघटकांकडून उपघटन होऊन या ठिकाणी कार्बन डायऑक्साईड वायू आहे जी असते ती पुन्हा तयार होत असते. हा वायू वातावरणात मिसळतो व पुन्हा वापरला जातो. म्हणजे या ठिकाणी जेव्हा कुठलाही सजीव जो आहे, सजीवाची जेव्हा मृत्यू होत असते तर काय होत असतं, सजीवाची मृत्यू झाल्यानंतर त्याचं शरीर जे असतं ते बुरशीद्वारे किंवा वेगवेगळ्या प्रकारचे जे सूक्ष्मजीव आहेत ते त्याचं काय शरीर कुजवत असते, बरोबर. तर त्या शरीराचं विघटन होत असतं आणि त्यातून बाहेर पडत असतो कार्बन डायऑक्साईड. ठीक आहे, तर तो कार्बन डायऑक्साईड बाहेर पडला म्हणजे तो कार्बन डायऑक्साईड पुन्हा वातावरणामध्ये जी हवा आहे त्यात मिसळतो आणि पुन्हा वातावरणात मिश्रित होऊन जातो. अशा प्रकारे एका सजीवाकडून दुसऱ्या सजीवाकडे कार्बनचे अभिसरण चालू असते. म्हणजे ही जी प्रक्रिया आहे, म्हणजे प्राण्यांच्या शरीरामध्ये कार्बन डायऑक्साईड जाणे आणि त्यांच्या मृत्यूनंतर कार्बन डायऑक्साईड बाहेर पडणे किंवा वेगवेगळ्या प्रक्रिया श्वसनाच्या प्रक्रियेमध्ये कार्बन डायऑक्साईड बाहेर पडणे, हे जी प्रक्रिया आहे ती नेहमी सुरूच राहत असते. सजीवांच्या मृत्यूनंतर कार्बन निसर्गाकडे परत येतो व परत सजीवांकडे जात असतो. तो निसर्गामध्ये परत आलेला जो कार्बन डायऑक्साईड आहे तो कार्बन पुन्हा दुसरे जे जिवंत सजीव आहेत त्यांच्या वापरणीसाठी ते पुन्हा त्या ठिकाणी त्याचा वापर करत असतात. माहीत आहे का तुम्हाला, जीवाश्म इंधनाचे ज्वलन, लाकडाचे जीवाश्म इंधन म्हणजे जे बरेचदा खूप लाखो वर्षांच्या आधी ज्या जमिनीखाली दबल्या गेलेले जे वेगवेगळ्या प्रकारचे जीवाश्म आहेत त्यांच्यापासून जमिनीखाली इंधन तयार होत असतं मुलांनो. ठीक आहे, तर जीवाश्म इंधनाचे जे ज्वलन आहे, त्यानंतर लाकडाचे जे ज्वलन आहे, वनवे आणि ज्वालामुखीचा उद्रेक यांच्यासारख्या अजैविक प्रक्रियांमुळे या ठिकाणी कार्बन डायऑक्साईड वायू जो आहे बाहेर पडून हवेत मिसळत असतो. प्रकाश संश्लेषणाने वातावरणात ऑक्सिजन सोडला जातो. आपण या ठिकाणी आधी बघितलेले आहे, जेव्हा वनस्पती प्रकाश संश्लेषण करून स्वतःचं अन्न तयार करत असते त्या ठिकाणी जो कार्बन डायऑक्साईड जो आहे तो या ठिकाणी वातावरणामध्ये जो असतो तो बाहेर पडला जातो त्या ठिकाणी. तर श्वसनाने कार्बन डायऑक्साईड बाहेर वातावरणात सोडला जातो आणि आपण जे श्वसन करत असतो, आपण सुद्धा जे आता श्वसन यावेळी करतो आहे, तर आता आपण ऑक्सिजन जे आहे ते आपल्या शरीरामध्ये ठेवतो आहे आणि कार्बन डायऑक्साईड जे आहे ते शरीरातून बाहेर टाकतो आहे. तर वनस्पती काय करतात, हे जे कार्बन डायऑक्साईड आपल्या वेगवेगळ्या वातावरणामध्ये या ठिकाणी जे कार्बन डायऑक्साईड आहे ते स्वतःमध्ये घेऊन घेत असते, आत ओढत असते आणि ऑक्सिजन जे आहे ते बाहेर टाकत असते. अशा प्रकारे या ठिकाणी बघा, वनस्पतींमुळे वातावरणातील ऑक्सिजन व कार्बन डायऑक्साईड वायू यांचा समतोल जो आहे तो राखला जात असतो. म्हणून या ठिकाणी तुम्हाला बरेचदा असे संदेश दिले जातात मुलांनो की वृक्ष लावा, वृक्षतोड थांबवा, अशा प्रकारचे संदेश आपल्याला नेहमी दिले जातात. कारण प्राणवायू जी असते, ऑक्सिजन जे असते त्याचं प्रमाण वाढणं हे अतिशय आवश्यक आहे आणि वृक्षांमुळे, वनस्पतीमुळे ते प्रमाण जे आहे ते झपाट्याने वाढू शकतं. तर मुलांनो, आता आपण पान क्रमांक 86 वरती आलेलो आहे. पान क्रमांक 86 वरती आपल्याला ऑक्सिजन चक्र, त्याला ऑक्सिजन सायकल असं सुद्धा म्हणत असतात, बघायचं आहे.
पृथ्वीवरील वातावरणात सुमारे 21% तसेच जलावरण आणि शिलावरण अशा तीनही आवरणामध्ये ऑक्सिजन आढळतो. ठीक आहे, म्हणजे पृथ्वीचं जे वातावरण आहे त्याच्यामध्ये 21% ऑक्सिजन जे आहे ते राहतच असतं. जीवावरणातील ऑक्सिजनचे अभिसरण व त्याचा पुनर्वापर म्हणजे ऑक्सिजन चक्र आहे. म्हणजे हे वेगवेगळे जे सजीव असतात ते काय करत असतात, ऑक्सिजन जे आहे ते स्वतः वापरत असतात, पुन्हा त्या ऑक्सिजन जे आहे ते वातावरणात मिसळत असते, अशा प्रकारे पुन्हा त्याचा पुनर्वापर होत असतो. याला आपण म्हणत असतो ऑक्सिजन चक्र. या चक्रात देखील जैविक व अजैविक असे दोन्ही घटक समाविष्ट आहेत. वातावरणात ऑक्सिजनची सातत्याने निर्मिती होत राहत असते, तसेच त्याचा सातत्याने वापरही होत राहत असतो. निर्मिती सातत्याने होत राहत असते आणि त्या ऑक्सिजनचा प्राणवायूचा वापर जो आहे तो सुद्धा सातत्याने होत राहत असतो. तर बघायचं आता आपल्याला मुलांनो, ऑक्सिजन अतिशय क्रियाशील असून इतर अनेक मूलद्रव्यांशी व संयुगांशी त्याचा संयोग होतो. बऱ्याचशा असे जे मूलद्रव्य आहेत त्यांच्याशी ऑक्सिजन जे आहे ते त्यांच्याबरोबर पटकन संयोग त्यांचा घडून येत असतो. तर जसं त्या ठिकाणी दिलेलं आहे ऑक्सिजन, रेन्वीय ऑक्सिजन जे या ठिकाणी दिलेलं आहे. पाण्याचा रेणू बघा, H2O हा पाण्याचा रेणू असतो. त्यानंतर कार्बन डायऑक्साईडचा रेणू बघा CO2ने दर्शवला जात असतो नेहमी. व असेंद्रिय संयुगे अशा स्वरूपात ऑक्सिजन असल्याने जीवावरणातील ऑक्सिजन चक्र गुंतागुंतीचे असते असं म्हटलेलं आहे. ऑक्सिजनचे चक्र जे आहे ते सरळ नाही आहे, ते गुंतागुंतीचे आहे. त्यानंतर प्रकाश संश्लेषण क्रियेत ऑक्सिजनची निर्मिती होते, तर श्वसन, ज्वलन, विघटन, गंजणे यासारख्या क्रियांमध्ये ऑक्सिजन वापरला जात असतो. आता प्रकाश संश्लेषण कोण करत असतात? वनस्पती करत असतात. आपण हे आधी बघितलेले आहे. आपलं अन्न तयार करताना प्रकाश संश्लेषण ही क्रिया वापरून जे वनस्पती असतात ते आपलं अन्न तयार करत असतात. त्यानंतर ऑक्सिजनचा वापर कुठे आणि ही जी प्रकाश संश्लेषण ही जी एक प्रक्रिया आहे त्यामध्ये ऑक्सिजन आपल्या वातावरणामध्ये बाहेर टाकल्या जात असतं. पण ऑक्सिजनचा वापर कोणत्या कोणत्या प्रक्रियेत होत असतो? श्वसन, म्हणजे जे सजीव असतात ते श्वासोश्वास जेव्हा घेतात तर ऑक्सिजन वापरत असतात. त्यानंतर ज्वलन, काहीही गोष्ट जळण्यासाठी, आग पकडण्यासाठी ऑक्सिजन आवश्यक असतं. विघटन म्हणजे कुठल्याही वस्तूचा जर नायनाट या ठिकाणी करायचा आहे तर त्या ठिकाणी सुद्धा ऑक्सिजन आवश्यक असतं. त्यानंतर गंजणे, जे लोखंड जे गंजत असतं, लाल रंगाचे डाग त्याच्यावरती आपण पाहिले असतील मुलांनो लोखंडावरती, तर हे गंजणे ही जी प्रक्रिया त्यासाठी सुद्धा ऑक्सिजन आवश्यक आहे. तर या सर्व क्रियांमध्ये ऑक्सिजन वापरला जातो, ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे. पान क्रमांक 86 वरती आपल्याला बघायचं आहे. माहीत आहे का तुम्हाला, बहुसंख्य सूक्ष्मजीव, जे छोटे छोटे जीव असतात जे आपल्याला उघड्या डोळ्यांनी दिसत नाही, ते श्वसनासाठी ऑक्सिजनचा वापर करतात. अशा सूक्ष्मजीवांना ऑक्सिजीवी म्हणतात. त्यानंतर ज्या सूक्ष्मजीवांना ऑक्सिजनची आवश्यकता नसते त्यांना विनॉक्सिजीवी म्हणतात. कार्बोदके म्हणजे कार्बोहायड्रेट्स वेगवेगळे, प्रथिने म्हणजे वेगवेगळे प्रोटीन्स व मेद यांच्या निर्मितीसाठी ऑक्सिजन महत्त्वाचा असतो. विविध रासायनिक प्रक्रियांमध्ये ऑक्सिजनचा वापर केला जातो. ओझोनची जी एक परत आपल्या वातावरणामध्ये असते, वातावरणावरती पृथ्वीच्या वातावरणामध्ये जी ओझोनची परत असते त्याची निर्मितीसुद्धा ऑक्सिजनपासूनच वातावरणीय प्रक्रियांद्वारे केली जात असते. तर मुलांना आपण या ठिकाणी पाहू शकतो की ऑक्सिजन जे आहे, जी प्राणवायू आहे, ती आपल्यासाठी किती महत्त्वाची आहे. पान क्रमांक 86 वरती आता आपल्याला नायट्रोजन चक्र बघायचं आहे, ज्याला आपण नायट्रोजन सायकल असं म्हणत असतो. तर बघा या ठिकाणी वातावरणात नायट्रोजन हा वायू सर्वात जास्त प्रमाणात म्हणजे 78% नायट्रोजन जो आहे तो वातावरणामध्ये आपल्याला सापडत असतो. निसर्ग चक्राचे सातत्य राखण्यासाठी नायट्रोजनची आवश्यकता असते. जे निसर्ग चक्र जे आहे त्याच्यामध्ये संतुलन राखून ठेवण्यासाठी आपल्याला नायट्रोजन फार आवश्यक आहे. नायट्रोजन जे आहे ते आपल्या वेगवेगळ्या प्रकारच्या वनस्पतींसाठी सुद्धा महत्त्वाचं आहे. जसं आपल्याला वेगवेगळे या ठिकाणी पोषक तत्व लागत असतात मनुष्यांना, प्राण्यांना, तसं वनस्पतींना सुद्धा काही पोषक तत्वे लागत असतात आणि काही वनस्पतींना नायट्रोजनचा जो वापर आहे ते खूप प्रमाण करत असतात आपलं पोषक तत्व मिळवण्यासाठी. निसर्गात जैविक आणि अजैविक प्रक्रियातून नायट्रोजन वायूचे वेगवेगळ्या संयुगात घडून येणारे अभिसरण व पुनर्चक्रीकरण नायट्रोजन चक्र म्हणून ओळखलं जातो. म्हणजे या ठिकाणी पुन्हा वातावरणातनं नायट्रोजन वापरल्या जाणे,
वापरलेलं नायट्रोजन पुन्हा वातावरणामध्ये परत येणे, हे जी प्रक्रिया हे चक्र सुरू असतं त्याला आपण काय म्हणत असतो? नायट्रोजन चक्र किंवा नायट्रोजन सायकल आपण त्याला म्हणत असतो. तर मुलांनो, पान क्रमांक 87 वरती आता आपण आलेलो आहे. पान क्रमांक 87 वरती आपल्याला दिलेलं आहे सर्व सजीव नायट्रोजन चक्रात भाग घेत असतात. नायट्रोजन चक्रामध्ये सर्व प्रकारचे सजीव जे आहेत ते भाग घेत असतात. त्यानंतर आपल्याला दिलेलं आहे प्रथिने आणि न्यूक्लिक आम्ल जे असतात यांचा नायट्रोजन हा एक महत्त्वाचा घटक आहे. तर इतर अनेक मूलद्रव्यांच्या तुलनेत नायट्रोजन निष्क्रिय आहे, म्हणजे जास्त सक्रिय हे नायट्रोजन नसतं व तो सहजासहजी इतर मूलद्रव्यांसमोर सोबत संयोग करत नाही. जसं आपण बघितलं होतं, जो ऑक्सिजन किंवा प्राणवायू जो आहे त्याचा संयोग फार लवकर होऊन जात असतो, पण आपला हा जो नायट्रोजन आहे, नायट्रोजनचा इतर दुसऱ्या मूलद्रव्यांसोबत सहजासहजी संयोग घडून येत नाही. बहुतेक सजीवांना मुक्त स्थितीतील नायट्रोजन वापरता येत नाही. नायट्रोजन जे मुक्त स्थितीत, जसं आपण जे ऑक्सिजन आहे, प्राणवायू जी आहे ती आपण हवेतून जशीच्या तशी घेत असतो आणि जशीच्या तशी हवेमध्ये ती जात असते. म्हणजे हवेत जसं वातावरणात आपल्याला ऑक्सिजन मिळत असते तेव्हा आपण वापरत असतो, पण जे नायट्रोजन आहे ते जशाच तशा स्थितीमधलं नायट्रोजन आपल्याला वापरता येत नाही. नायट्रोजन आपल्याला वापरण्यासाठी त्याच्यावरती काही प्रक्रिया होणे आवश्यक असतात. तर मुलांना एक गोष्ट या ठिकाणी बघायची आपल्याला, नायट्रोजन चक्रातील प्रमुख प्रक्रिया आता आपल्याला बघायच्या आहे. पान क्रमांक 87 वरती आपण आहे या ठिकाणी. त्याला आपण प्रोसेसेस इन नायट्रोजन सायकल असं सुद्धा म्हणू शकतो. सर्वात आधी आपल्याला बघायचं नायट्रोजनचे स्थिरीकरण. नायट्रोजनचे रूपांतर वातावरणीय, औद्योगिक व जैविक प्रक्रियेद्वारे नायट्रेट व नायट्राईटमध्ये होणे. त्यानंतर दुसरं आहे अमोनीकरण. सजीवांचे अवशेष, त्यानंतर उत्सर्जित पदार्थ यांचे विघटन होऊन अमोनिया मुक्त होणे. त्यानंतर तिसरं आहे नायट्रीकरण. अमोनियाचे नायट्रेट व नंतर नायट्राईट व नंतर नायट्रेटमध्ये रूपांतरण होणे. आणि त्यानंतर चौथी प्रक्रिया आहे विनायट्रीकरण. विनायट्रीकरण म्हणजे नायट्रोजन युक्त संयुगाचे नायट्रोजन वायूत रूपांतर होणे. अशा प्रकारच्या चार ज्या महत्त्वाच्या प्रक्रिया आहेत त्या आपल्याला या ठिकाणी बघायच्या होत्या. त्या आपण 4 महत्त्वाच्या प्रक्रिया बघितलेल्या आहेत. तर या ठिकाणी आपला पान क्रमांक 87 वरती जे आपल्याला दिलेलं होतं ते आपण बघितलेलं आहे. धन्यवाद.